घडू नये यासाठी सामाजिक संस्था आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची आमची सूचना आहे आणि हे प्रकार थांबावेत यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा विषय जो आहे तो आपली कॉंग्रेस जनता पार्टी जी आहे. कॉंग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके हे तसे आपल्या समाजाचे आहे. औरंगाबादमध्ये त्यांचं कुटुंब राहतंय, त्यांचे वडील इंजिनियर आहे आणि अमेरिकेमध्ये 2 वर्षाचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले अभिजित दिपके त्यांनी पार्टी त्यांनी स्थापन केलेली आहे आणि नीट एक्झाम मध्ये झालेल्या या गैरप्रकाराच्या संबंधामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. शांततेने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ते अनेक दिवस ज्या ठिकाणी ते जंतर मंतरला बसले आणि अत्यंत शांततेने ते आंदोलन चाललेलं होतं. 20 तारखेला मात्र तो त्यांचा मोर्चा निघाला. तो मोर्चा रेल भवन पर्यंत आलेला होता आणि रेल भवन जवळ तो मोर्चा आल्यानंतर पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. त्यानंतर बॅरिकेड तोडून आंदोलक हे पलीकडे पार्लमेंटकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे. त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही. त्याची चौकशी होईल. त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि माननीय अमित शहा हाऊसमध्ये येत नाहीत अशी तक्रार विरोधकांची आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ज्या मंत्र्याचं काम त्या हाऊसमध्ये असतं ते मंत्री त्या हाऊसमध्ये येत असतात. त्यामुळे अमित शहा